खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवार 6 जुलै 2026 रोजीच्या पावसाने मंगळवारी 7 जुलै रोजी उसंत घेतल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी सोमवारच्या पावसाने झालेल्या प्रचंड नुकसानीच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. चाकणजवळ खराबवाडी येथील महादेव मंदिर डोंगराच्या खाली असलेल्या धनगर वाड्याला या पावसाचा मोठा दणका बसला असून तब्बल 40 मेंढ्या यात ठार झाल्या आहेत. धनगर समाजातील रील स्टार व युट्यूब सिद्धू हके यांच्या 40 मेंढ्या ठार झाल्या असून मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांच्यासह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सोमवारी दिवसभर आणि रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या काही तासात खेड तालुक्यात चांगलीच दणादण उडाली आहे. चाकणमधील अनेक व्यावसायिकांचे ओढ्यांच्या पुराचे पाणी दुकानात शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चाकणमधील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित आहे. चाकणमधील अनेक महत्त्वाच्या बँकांमधील कारभार मंगळवारी वीज नसल्याने ठप्प असल्याची बाब समोर आली आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीने धोकादायक पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे इंद्रायणीवरील तथा आळंदीतील सर्व वाहतूक ठप्प आहे. इंद्रायणी पुलावरील कठडे लाईटचे खांब वाहून गेले आहेत. आळंदी नगर परिषदेचे वॉटर हाऊस पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशक्य आहे. तसेच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी उभारलेली दर्शन बारी सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. सोहळ्यासाठी लावलेले बरेचसे मोबाईल टॉयलेट्सही पुरात वाहून गेले आहेत. लाईट बंद आहे. आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नाही. तंबू राहुट्यांच्या जागेवर चिखल सल्ला आहे. तसेच निवाऱ्याची सोय करणे अशक्य झाले आहे. संस्थान कमिटीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2026 चा पालखी प्रस्थान कार्यक्रम दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा सोहळा मर्यादित लोकांमध्ये संपन्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 1 ते 27 व रथामागील दिंडी क्रमांक 1 ते 20 पोटभाग धरून एकूण 56 मधील प्रत्येकी 10 वारकरी असे एकूण 560 वारकरी आणि परंपरेनुसार दिंडी प्रमुख, मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित यांना नारळ प्रसादासाठी एकूण 500 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. तसेच मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता सेवक, पोलीस असे एकूण 1660 व्यक्तींमध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्यात येईल. त्यामुळे सर्व वारकरी बांधवांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता आळंदीस न येता पाऊस व नैसर्गिक वातावरण पाहून पुढील मुक्कामी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत संस्थान कमिटी आपणास निवेदन प्रसिद्ध करेल, अशी माहिती यावेळी देवस्थान विश्वस्त सोहळा प्रमुख राजेंद्र उमा व प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी दिली आहे. खेड तालुक्यात मुसळधार पावसाने प्रचंड दाणादाण उडवली आहे. या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुळापूर ते मोरकळ आणि आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने जवळपास 97 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तालुक्यात विविध ठिकाणी घर आणि भिंती कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. वाशेरे येथे यशवंत जिजाबा कुडेकर यांच्या घराची भिंत कोसळली, तर वरुडे येथील बाळासाहेब दत्तात्रय तांबे यांचे कौलारू घर कोसळले. वाडा येथील वाडेकरवाडी येथेही लहू विष्णू वाडेकर यांच्या घराची भिंत कोसळली आहे. या सर्व दुर्घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाचे अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय कनेरसर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेची भिंत आणि करंज विहिरे येथील आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत ही कोसळली आहे. पुणे नाशिक महामार्गावर पावसाच्या पहिल्याच सरींनी PMRDA यांच्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम काही दिवसातच पावसात रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून निघाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. संततधार पावसाने खेड तालुक्यातील कडूस येथील डांगल शिवारातील 22 वर्षीय युवक अमोल विलास डांगले व रेटवडीमधील समीर भीमाजी जाधव वय वर्ष 30 या पाण्यात वाहून गेलेल्या दोघां तरुणांपैकी समीर जाधव याचा मृतदेह मिळून आला आहे, तर डांगले यांचे शोधकार्य सुरू आहे. खेड तालुक्यातील ओढे नाल्या नद्यांना पहिल्यांदाच पूर आल्याने दुथडी भरून वाहत होत्या. ग्रामीण भागात शेतातील घरे, जनावरांचे गोठे, ओढ्या नदी लगतच्या सखल भागातील घरांना पाण्याचा वेढा बसला.
तुफान झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने ग्रामीण भागात गावठाणात उतारावरील घरांमध्ये पाणी घुसले. अवदर येथील भोजगीवाडी हद्दीतील माती बंधारा फुटल्याने उतारावरील घरात जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले. तालुक्यातील 3 धरणांमध्ये 2च दिवसात चांगल्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. 1.5 टीएमसी क्षमतेचे कळमोडी धरण सोमवारी रात्री 11:45 पूर्णपणे भरले आहे. धरणावरून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक 6 जुलै रोजी झालेल्या एका दिवसात 128 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. आतापर्यंत 526 मिलीमीटर पर्जन्याची नोंद झाली आहे. कळमोडी धरणातील पाणी आरळा नदीतूनच चासकमान धरणात येत असून चासकमान धरणात आज अखेर 36.14% पाणीसाठा झालाय. गेल्या वर्षी याच वेळी धरण 78.64% पाणीसाठा झाला होता. चासकमान धरण क्षेत्रात 6 जुलै रोजी 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज अखेर 395 मिलीमीटर पर्जन्याची नोंद झाली. पुणे पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या भाम आसखेड धरणात 53.35% पाणीसाठा आहे. गतवर्षी यावेळी 57.81% पाणीसाठा झाला होता. तर 6 जुलै रोजी 109 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात या भागात झाली आहे. आतापर्यंत 386 मिलीमीटर पर्जन्याची नोंद झाली आहे. मौजे रेटवडी येथील सातार कावस्ती जवळील ओढ्यावरून वाहून गेलेले समीर जाधव याचा मृतदेह मंगळवारी मौजे खरपुडी बुद्रुक येथील आंबे ओहोळ येथील ओढ्यामध्ये आढळून आला आहे. चाकण जवळील खराबवाडीमध्ये पावसात ठार झालेल्या मेंढ्यांचे मालक सिद्धू हाके व पदाधिकारी आणि प्रशासनाने काय सांगितले जाणून घेऊयात. माझं नाव सिद्धू हाके. प्रसिद्ध युट्यूबर तुम्ही सिद्धू हाके. हाय बरं. आता आज आमच्यावर आघात कोसळला आहे. बरं आणि काय आता बरं काय आता तुमचा वाडा कुठून इथं आला आता आम्ही कोकणातून आलोय. कोकणातून आलेले तुम्ही. आणि आता गावाकडे निघालोय. प्रवासातच होतो. तर ते पाऊस पडल्यामुळे प्रवास होत नाही ना आम्हाला. त्यामुळे इथं थांबलो. आणि अतिमुसळधार पाऊस पडतोय गेले 8-10 दिवस झाले. त्यामुळे मग छोट्या मोठ्या मजले करीत असं निघालोय. पर रात्री एकदम जोराचा पाऊस झाला. त्यामुळे हे रात्री आपत्कालीन घटना घडली रात्री. म्हणजे आम्ही सकाळी बघितली तर आता या 40 शेळ्या येतं सगळे म्हणजे मरण पावलेत. त्यांना काय करडं येतं, काय गाभण येतं, काय दुखते येतं. मोठी नुकसान झाली आमची. बरं कशामुळे घडला हा प्रकार नेमका काय झालं अति पावसामुळं. अति पावसामुळे ते शेळ्या गारटल्या. हा गारटल्या. किती नुकसान झालंय सगळं तुमचं? या 40 शेळ्या आहेत सगळ्या. तुमचं काय शासनाला काय आव्हान आहे आता हे सगळं याच्या? आता या आम्ही म्हणजे निसर्गाचा आम्हाला म्हणजे निसर्गापासून पावसापासून ह्यो त्रास झाला आहे ना. म्हणजे ह्यांना गारटल्यात अतिदृष्टीमुळं आपत्कालीन असल्यामुळं ह्या मरण पावले सगळ्या शेळ्या. परत बिराट पडलं काय विनंती की आमचा धनगर समाज हा प्रत्येक निसर्ग आपत्तीला तोंड देतो. त्यांची कधी मेंढरं लाईटी चिकटून मारतात, कधी औषधाचा प्रादुर्भाव होतो, कधी पाणी बाधतं, कधी असं पावसाने अतिवृष्टीमुळं सुद्धा मोठं नुकसान होतं. या त्यासाठी आम्हाला म्हणजे सरकारने मेंढपाळांना मदत करावी ही विनंती करतो. आज आपण खराबवाडीच्या या महादेव मंदिर परिसरामध्ये आलो आहे. आणि इथं आल्यानंतर खरं तर जो शेळ्या मेंढ्यांचा बकरीचा वाडा आहे, हाके म्हणून सदग्रस्त आहेत आणि हे जेजुरीचे आहेत. आणि आपल्या परिसरामध्ये चाऱ्याच्या निमित्तानं त्यांचा जो सगळा मेंढ्यांचा पाळा या परिसरामध्ये या ठिकाणी घेऊन आले. आणि 2 दिवसापासून जो आकस्मिकपणानं पाऊस झाला त्या पावसामध्ये जवळपास 40 शेळ्या त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत. संबंधित मी सकाळी जिल्हा परिषदेचे सभापती जे पशुसंवर्धनचे त्यांच्याशी अमोल नालावडे संपर्क केला. तालुका पशुवैद्यकीयचे अधिकारी मुसळे साहेब त्यांच्याशी देखील संपर्क केला. आणि आता इथं दोन्ही पोलीस पाटील माझ्याबरोबर आहेत, खारवाडीचे आहेत, माळुंग्याचे आहेत. या पशुवैद्यकीच्या मॅडम आमच्या त्या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे. तात्काळपणे या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करून नेमकी शासन पातळीवरती त्यांना हे कशामुळं झालं, काय घडलं याचं डिटेक्शनमध्ये जाऊन लॅबमध्ये हे सगळं सॅम्पल पाठवणार आहे. आणि आकस्मिकपणानं ही घटना घडलेली आहे याची विल्हेवाट देखील त्या ठिकाणी लावायची आहे. आणि यांना जवळपास 10-12 लाख रुपयाचं नुकसान, मॅडम बरोबर, 10-12 लाख रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आमची शासन स्तरावर मागणी आहे की तात्काळपणे पंचनामे करून यांना जास्तीत जास्त आर्थिक मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. मागची मध्यंतरीय घटना या परिसरामध्ये 8-10 दिवसापूर्वी मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी कंपनीच्या याच्यामुळे झाली होती, दूषित त्याच्यामुळे झाली होती. आणि आज देखील या वातावरणामध्ये या पावसामुळे खऱ्या अर्थानं आपलं जीवन आणि उदरनिर्वाह निसर्गाच्या सानिध्यामध्ये राख आणि त्या परिसरातली ही सगळी मंडळी आहे. आणि आकस्मिकपणे ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे.
आणि हे त्याचे मालक त्या ठिकाणी आहेत. दुर्दैवानं आम्ही शासन स्तरावर सगळं प्रशासन अलर्ट आहे, जे सगळे पोलीस पाटलापासून सगळी सिस्टीम आहे की तात्काळपणानं शासन स्तरावर जी काही मदत लागेल ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही कशामुळं हा सगळा प्रकार घडला असं काय नाव तुमचं नाव काय? मी डॉक्टर मनीषा लक्ष्मण केसकर, म्हाळुंगेमध्ये मी कार्यरत आहे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. तर घटनास्थळ बघता असं म्हणजे सांगता येईल की मेंढ्यांचा मृत्यू हा गारपिटीमुळे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला आहे. कारण बाकीच्या कोणत्याच मेंढ्यांना म्हणजे बाधा नाही आहे किंवा कोणते सिम्पटम नाही आहेत. हे सगळं हेवी रेनमुळं आणि कोल्ड शॉकमुळे झालेलं आहे. ओके. किती नुकसान झालेलं असेल आता काय दिसतंय तुम्हाला? नाही, हे सरांनी सांगितल्या पद्धतीने 10-12 लाखापर्यंत आहे. आहे नुकसान. आजच कृषी मंत्र्यांनी आवाहन केलं आहे की जे काय झालं असेल त्यांचे पंचनामे करून शेतीचे देखील करा. आम्ही शासनाला विनंती करणार आहे, महाराष्ट्र सरकारला, की जे मेंढपाळ आहेत की जागोजागी ज्यांचा वाडा घेऊन त्या ठिकाणी जातात त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांचा जो ही बकरं शेळ्या मेंढ्या असेल यांच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावरती काय होणार आहे की नाही, यांचा विम्यापासून यांचे जे काय प्रश्न आहेत, शेवटी ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी ह्या लोकांना कोणी ह्या महाराष्ट्रामध्ये वाले आहे का नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले जेवढे पाडे आहेत आणि ही तर प्रसिद्ध यूट्यूबर आहेत, खऱ्या अर्थानं आज त्याच्याच कुटुंबावरती ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. शासन स्तरावरती व्यापक स्वरूपात आम्ही हा प्रश्न मांडणार आहे. यांना ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय मेंढपाळ आहेत यांना न्याय, यांना सुरक्षितता, यांना सरकार म्हणून संरक्षण काय मिळणार आहे या दृष्टीने देखील उद्याच्या काळात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आता ह्यांच्या हे 40 मेंढ्यांचं नुकसान झाले 10-12 लाखाचं शासन स्तरावर तुम्ही कसा पाठवता? नाही, शासन स्तरावरती आता याचा पंचनामा मॅडम या ठिकाणी आलेत, पोलीस पाटील आहेत, पोलीस यंत्रणा आहे, सगळे पंचनामे होणार. याचे शॅम्पल औंधला लॅबला जाणार. शॅम्पल आल्यानंतर त्याचं डिटेक्शन झाल्यानंतर की हे नैसर्गिक मृत्यू झाला आहे ते शासन स्तरावरती आपण तहसीलदारांशी पण बोललो आहे, प्रांताशी पण बोललो आहे आणि मग कलेक्टरकडे आपण शासन स्तरावरती पाठवतो आणि त्यांना आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये मिळण्यासाठी पाठपुरावा आम्ही करणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.